नमस्कार, मी प्राची सिद्दीकी. आजच्या आपल्या स्त्री फाउंडेशनच्या गप्पांमध्ये आपल्यासोबत आली आहे राजकुमारी मेघा देसाई. अतिशय क्यूट, सुंदर आणि स्वप्नवत असं तिचं प्रॉडक्ट आहे आणि परिकथा आपल्यासाठी घेऊन आली आहे. काय आहे ही परिकथा जाणून घेऊया. मेघा, आम्हाला सांग बरं. नमस्कार, मी मेघा देसाई, परिकथा कलेक्शनची फाउंडर आहे. परिकथा कलेक्शन इज कम्प्लिटली बेस्ड ऑन फेरी टेल्स. ओके. आपल्याला ज्या परिकथातल्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण पर्या बघतो किंवा त्या पर्यांच्या आजूबाजूला जमलेले प्राणी पक्षी बघतो, या सगळ्याची सुंदर सुंदर पॉलिरेझिनची मिनिएचर्स आहेत जी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. परिकथा हे नाव सुद्धा त्याच कॉन्सेप्ट मधून जन्माला आलं. फेरी गार्डन हा जो कॉन्सेप्ट आहे जो अजून भारतात तेवढा रुजला नाहीये अगदी. पण छोट्या छोट्या स्पेसेस मध्ये तुम्ही कसं डेकोरेट करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स कशी ठेवू शकता, हे सगळं तुम्हाला माझ्या प्रॉडक्ट्स कडे बघितल्या बघितल्या कळतं. किती छान. कारण की हे इतकं अद्भुत आहे आणि इतकं मोहात टाकणारं विश्व आहे की जेव्हा तुम्ही कधी मेघाकडे जाल आणि तिच्याकडचे प्रॉडक्ट्स बघाल तेव्हा तुम्ही असं एक घेऊन थांबू शकत नाही. इट इज सो ब्युटिफुल आणि ते तुम्हाला तुमच्या विश्वाशी, इमोशनल विश्वाशी कनेक्ट करणारं आहे. त्यामुळे अतिशय मस्त आणि खूप छान वाटेल असे तिचे प्रॉडक्ट आहे. मेघा, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला ही कल्पना कुठून सुचली आणि ह्या प्रॉडक्ट्स बद्दलची डिटेल्स, म्हणजे काय व्हरायटी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे जे आहे इनोव्हेशन्स केले ते सांगा. ओके. तर माझी प्रोडक्ट्स वेगळी 4 कॅटेगरीज मधली आहेत. एक तर पॉलिरेझिनची मिनिएचर्स आहेत जी इम्पोर्टेड असतात, वॉशेबल आहेत, ड्युरेबल आहेत, अतिशय सुंदर सुंदर कलर आणि खूप छोट्या छोट्या सायझेस पासून येतात. प्राणी, पक्षी, घरं, ब्रिजेस, कॅसल्स आणि तुम्हाला हवे असतील तर वेगवेगळे आर्टिफिशियल ट्रीज, फ्लावर्स, आउल्स, असं सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स पॉलिरेझिनच्या मिनिएचर्स मध्ये येतात. त्याच्यामध्ये लिटरली एवढ्याशा साईज पासून एवढ्या मोठ्या साईज पर्यंत सगळे येतात आणि भरपूर मोठी प्राइसची रेंज पण भरपूर मोठी आहे, अतिशय रिझनेबल प्राइस रेंज मध्ये येतात. मग ह्या प्रॉडक्टच्या ड्युरेबिलिटीचं कसं आहे, म्हणजे डू वी नीड टू बाय इट हियर, वॉशेबल आहे का कसं आहे त्याची? वॉशेबल आहे, तुम्ही अगदी साबणाच्या पाण्याने सुद्धा धुवू शकता. ओके. लहान मुलांना खेळायला देऊ शकता. पॉलिरेझिन पासून बनल्यामुळे नॉन टॉक्सिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फिश टँक मध्ये सुद्धा ठेवू शकता. एवढी ही प्रॉडक्ट सेफ आहेत. तुम्ही फिश टँक मध्ये तुमचा ॲक्वेरियम साठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ट्रे गार्डन्स, टेरॅरियम्स, स्कूल प्रोजेक्ट्स, केक प्रॉप्स म्हणून सुद्धा माझी प्रॉडक्ट्स यूज होतात. क्या बात आहे. येस, दिस इज व्हेरी इनोव्हेटिव्ह. कारण केक प्रोडक्ट हे कधी इमॅजिन केले नव्हते. दॅट्स अ व्हेरी. आणि मग अजून मी मध्ये ऐकलं होतं तुमचं काहीतरी एक नवीन तुम्ही ब्रँड का प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे पॉलिरेझिनचे प्रॉडक्ट्स आहेत, पण मला थोडंसं इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट्स कडे जायचं होतं. आपल्याला एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॉडक्ट्स आपल्याला जास्तीत जास्त आणायला पाहिजेत. सो म्हणून मी माझी 2 वेगळी प्रॉडक्ट्स लॉन्च केली होती. बांबूपासून बनणारे झोपाळे आहेत ज्यांचे 2 डिझाईन्स आता माझ्याकडे आहेत. ते मी कोकणातल्या कारागिरांकडून करून घेते. स्वतःच माझं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तामिळनाडूमधून मी नारळाच्या पात्यापासून कोकोनट फायबर किंवा कोकोनट कॉयर्स असतो त्याच्यापासून बनलेली अतिशय सुबक नेस्ट करून घेत असते. म्हणजे मी म्हणते जसं की प्रत्येक कारागिराला आणि देणारा जो तुम्ही बिझनेस देता इनडायरेक्टली आणि हे जो रोजगार मिळतो आहे, सो हे एंटरप्रेन्योरशिपला ही फार मोठी ब्लेसिंग्स असतात की तुम्ही इनडायरेक्टली इतक्या छान एक रोजगाराची संधी जेव्हा उपलब्ध करून देता, दॅट्स अ बिग अचीवमेंट. आणि दुसरी गोष्ट, याच्यातली जी व्हरायटी तुम्ही आणलेली आहे त्याच्यामध्ये मला दुसरा हा फॅक्टर की इज इट कस्टमायझेबल, म्हणजे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर, जसं तुम्ही म्हटलात फेरीजचं, तेव्हापासून माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे की जर आपण एखादं पूर्ण फेरीचं गार्डन किंवा एक पूर्ण काही असं